आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी शिर्डीतनं येतेय। शिर्डीमध्ये फटाक्यांमुळे आग लागली आणि 3 ते 4 दुकानं अक्षरशः जळून खाक झाली आहेत। महाद्वार क्रमांक 1 समोर अचानक ही आग लागली आणि त्यामुळे मोठी धावपळ उडाली। या आगीमध्ये एक साडीचं शोरूम अक्षरशः जळून खाक झाले, तर 2 प्रसाद भांडार आणि एक चपलांचं दुकान हे पूर्णपणे भस्मसात झाले। फटाक्यांमुळे पहिल्यांदा साडीच्या शोरूमला आग लागली। दुकानामध्ये सुती वस्त्र आणि साड्या मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप घेतला आणि शेजारील 3 ते 4 दुकानांनाही आगीच्या भक्ष्यस्थानी ओढून घेतलं। त्यामुळे आपण बघतोय प्रचंड प्रमाणात लागलेली ही आग आणि या आगीमध्ये ही जवळपासची 3 ते 4 दुकानं जळून भस्मसात झाली आहे। साड्यांच्या दुकानाची तर पूर्णपणे राखरांगोळी झालीच, पण इतरही प्रसाद भांडार आणि चप्पल दुकानांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। पुढची घटना सुद्धा आहे आगी संदर्भातलीच। नालासोपाऱ्यामध्ये साई बाजार परिसरामध्ये आग लागली। चपलांच्या दुकानासह गोडाऊनमध्ये अक्षरशः आगडोंब उसळला। या आगीमुळे परिसरामध्ये चांगलीच गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी ही झालेली पाहायला मिळाली। अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली। चपलांच्या दुकानासह गोदामात लागलेल्या आगीमुळे अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळाला आणि या आगीमध्ये आपण बघतोय चपलांचं दुकान आणि गोडाऊनला लागलेली ही आग होती आणि त्यामुळे सगळं काही भस्मसात झालेलं पाहायला मिळालं। काही काळानंतर अर्थातच अग्निशमन दलानं ही आग पूर्णपणे आटोक्यात आणलेली आहे। मात्र या आगीमुळे नालासोपाऱ्यातल्या या भागामध्ये वाहतूक कोंडी मात्र प्रचंड प्रमाणात झाली होती। तर सध्या दिवाळीचे दिवस आहेत आणि या दिवाळीच्या दिवसामध्ये नेमकी आग कशाने लागते याचाही अनेकदा अंदाज येत नाही, अशी परिस्थिती आहे। पुण्यात पुढच्या बातमीकडे। पुणे शहरामध्ये सोमवारी रात्रीपासून काल रात्रीपर्यंत फटाके आणि आतषबाजीमुळे 60हून अधिक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्यात। सुदैवाने या घटनेमध्ये कोणी जखमी झालेलं नाहीये। अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून ही माहिती देण्यात आली आहे। फुरसुंगी इथे एका उंच इमारतीच्या 10व्या मजल्यावरती पेटता बाण हा गॅलरीत जाऊन पडला आणि त्यानंतर पहिल्यांदा पडदा पेटला आणि सदनिकेत सुद्धा आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणलेली होती। तर खराडीमध्ये गेरा सोसायटीच्या आवारात पेटता फटाका पडल्यामुळे कचऱ्यानं पेट घेतला। त्यामुळे हडपसर लोहमार्गाजवळ गवताला आग लागली होती। गणेशपेठ येथे डुल्या मारुती मंदिराजवळ चंद्रकांत शहा अँड कंपनीचं कार्यालय आहे आणि गोदामात आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली। तर एकूण अशा पद्धतीने 60 ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत पुण्यामध्ये। नशिबाने जीवितहानी नाही, मात्र फटाक्यांमुळेच हे सगळे प्रताप घडतायत इतकं नक्की। तर दुसरीकडे नवी मुंबईत सुद्धा काल एकाच दिवसात 3ऱ्या मोठ्या आगीची घटना घडली आहे। तुर्भे परिसरामध्ये एका घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आग लागल्यानंतर घरामध्ये ठेवलेले 2 गॅस सिलेंडर अक्षरशः त्याचे स्फोट झाल्यानं आगीनं भयंकर असं रूप घेतलं। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या या ठिकाणी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले। सध्या आग नियंत्रणात आलेली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। तर प्राथमिक माहितीनुसार दिवाळीपूर्वी घरात फटाके साठवून ठेवलेले असल्यानं आग लागली अशी प्राथमिक माहिती किंवा प्राथमिक अंदाज हा वर्तवला जातोय। तर 3री ही घटना आहे कालच्याच एका दिवसातली नवी मुंबई या ठिकाणची।